सर ह्याने खुलेआम धमकी दिलेली की हिला उचलून घेऊन जायचं आहे म्हणून. तिथं जे तहसीलमध्ये राडा झालेला आहे ना, त्यांनी डायरेक्ट माझ्या बहिणीला बोललं की हिला पकडा आणि उचला म्हणून. माझ्या आबरूला आणि माझ्या जीवाला यांच्याकडून धोका आहे. आणि खरंच आहे सर, आत्ता इतकी भीती झालेली ना की चौघीकडून मला दबाव येतो सर. मला त्रास दिला जातो की तू हे प्रकरण मिटवून घे म्हणून. 3 दिवसापूर्वी बीड शहरामध्ये भूमाफियांकडून 2 महिलांना जबर मारहाण करण्यात आली होती. मारहाण झाल्यानंतर या महिलांवर बीडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेला 3 दिवस उलटले आहेत तरी पोलीस दप्तरात या प्रकरणाची कुठलीही नोंद अद्याप झालेली नाही. त्या महिलांनी आता डिस्चार्ज केला, त्या स्वतः आपल्यासोबत आहेत. नेमकं काय प्रकार होता, काय झालं होतं आणि तुम्ही डिस्चार्ज करताय, 3 दिवसापासून तुम्ही उपचार घेताय, अद्यापही पोलिसात नोंद नाही, काय मागणी आहे? सर पोलिसात नोंद झालेली नाही. पोलीस आलते इथं, पण ते काय बोललेत का आईला डिस्चार्ज भेटेल तर आम्ही तिथं या, आम्ही तुमचा गुन्हा नोंद करतो म्हणून. तर ठीक आहे बोललो त्यांना आम्ही. आणि सर घटना अशी आहे की यामध्ये गुटखा माफिया, भूमाफिया आणि जे गरिबांचे घर घेणारा, आजसुद्धा एक प्रकरण आणखी इथं आलेलं आहे सरकारी दवाखान्यामध्ये, जे आता कारंज्यावरती धिंगाणा झालेला आहे. आणि त्यांचं पण त्यांनी सेम अशीच जागा घेतलेली आहे. तर ते माझ्याकडे आलते की बघा म्हणे असं असं केलेलं आहे. तर त्यांनी SP सरांकडं पण निवेदन दिलेलं आहे वाटतं, असं ते बोलत होते. तर ठीक आहे, ते त्यांचं प्रकरण झालं सर. पण माझं प्रकरण असं आहे ना की हा सनाउल्ला, अजमतुल्ला आणि बिनसैरी रईस आणि दुसरी गोष्ट आहे बिलाल सरपंच. मला या आपल्या म्हणजे माध्यमातून असं कळून आलेलं आहे का त्याची आई सरपंच आहे म्हणून. तर त्याची आई सरपंच आहे, तर मग ह्यानी का पदाचं नाव घेऊन मी बिलाल सरपंच आहे, मी कामखेडचा सरपंच आहे म्हणून सगळीकडे असं दाखवलेलं की मी सरपंच आहे. आणि हा बोलतो की मी कशामध्ये नाही, मी त्या महिलांना ओळखत नाही. तू कसा ओळखत नाही आहे? तू पेडबीड पोलीस चौकीत आलेला आहे, त्या दिवशी मी रात्री तिथं होते 17 तारखेला. दुसरी गोष्ट, तू बल्लाळ सरांकडं मीटिंग घेतली आहे मी. बल्लाळ सरांनी सनाउल्लाची, अजमतुल्लाची आणि बिलालची, आणि मी, माझी आई, शहनशाह सर होते, त्याच्यात बल्लाळ सर होते, सगळे होते. तर मग हा कसा बोलतो की मी नव्हतं तिथं, माझं काही प्रकरण नाही, त्या बायकांना मी ओळखत नाही. आता मला सांगा की तुम्ही पोलिसात जाताय, तुम्ही पोलिसात तक्रार देण्यासाठी जाणार आहेत, काय नेमकी तुमची तक्रार असणार आहे आणि तुम्हाला आता भीती वाटते का या सगळ्या प्रकरणानंतर? तुम्ही आता घरी जाणार आहेत? सर मला रात्री मी झोपले नाही आहे, मला फोन आलेला आहे सर. आणि मी खोटं बोलत नाही आहे. माझ्याकडं तुम्हाला दाखवते, व्हॉट्सअप कॉल आलेला आहे रात्री 11:50. कॉलवरती बोललेत की तुम्हाला डिस्चार्ज झाला आहे का म्हणलं. तर अननोन कॉल होता. तर म्हणलं व्हॉट्सअप कॉल, नॉर्मल कॉल करायला पाहिजे ना, जे करतायत माझी वेल विशर असेल तर ते काय बोललेत की तुम्हाला डिस्चार्ज झालं का? तर म्हणलं नाही झाला. तर म्हणजे मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला असं बोलल्या. तर म्हणलं मला व्हिडिओ पाठवा, ठीक आहे म्हणलं बघते म्हणून असं बोलले. आणि त्यांनी लगेच फोन कट केला. सर मी त्याला इतके कॉल केले, नॉर्मल कॉल, पण त्यांनी कॉल रिसीव केलेला नाही आहे. आणि रात्री म्हणजे भीती वाटते ना सर, त्याने जसंच कॉल ठेवला सर, 2 माणसं पूर्ण वॉर्डमध्ये घुमून गेले सर रात्रभर. सर ह्याने खुलेआम धमकी दिलेली की हिला उचलून घेऊन जायचं आहे म्हणून. तिथं जे तहसीलमध्ये राडा झालेला आहे ना, त्यांनी डायरेक्ट माझ्या बहिणीला बोललं की हिला पकडा आणि उचला म्हणून. तर सर भीती कशी नाही वाटणार? एक मी स्त्रीच आहे ना सर, माझ्याकडे किती ताकद असणार आहे, करून करून मी काय करणार सर? पोलिसांना काय विनंती करतात? पोलिसांना माझी एकच विनंती आहे सर, मी ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मेन्शन केलेलं आहे की माझ्या आबरूला आणि माझ्या जीवाला यांच्याकडून धोका आहे. आणि खरंच आहे सर, आत्ता इतकी भीती झालेली ना की चौघीकडून मला दबाव येतो सर. मला त्रास दिला जातो की तू हे प्रकरण मिटवून घे म्हणून. गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी उपचार घेत होते, आता त्यांचा डिस्चार्ज झाला आहे, पोलिसात जाऊन त्या तक्रार देणार आहे. त्यांच्या आई आपल्यासोबत आहेत. तुम्हाला देखील मारहाण झाली होती, काय नेमका प्रकार होता? नाही तुम्ही पोलिसात जात आहे? नाही सर, ते जे सनाउल्ला आहे, सनाउल्लाचे 5-6 गुंड आहे आणि सनाउल्ला भूमाफिया असून ती गुटख्याचं धंदा करतं. आणि ह्यांनी आम्हाला, माझ्या पोरीला, सगळ्याला मला धमक्या देतो, मारणे. हां भीती होते ना, कसं नाही भीती होते. हे असं म्हटलं, आता काय सांगितलं तिने, तुझ्या मुलीला उचलून नेईन हां आणि त्यांची इज्जत घेईन. असं रस्त्यावर इज्जत नाही पडली ना सर, मग कशी भीती वाटायची नाही. त्यांना म्हणतं की मी उचलून नेईन. मागणी ही आहे का त्याचा म्हणजे उसका त्याचा जे ती आमच्या बरोबर करायला लागला, हिला कडी सजा द्यायला पाहिजे. आणि
आज केलं तिने, तू दुसऱ्या मुलीचं म्हणजे असं ही नाही करायचं. तू कुणाचं बी गरिबांचा खाऊन बसलेला आहे. आता तिला ती सवय पडलेली आहे खायची. आणि असं म्हणजे ती आता तिथं त्या झालेलं आहे राडा. कुठं ती कुठं भी आमच्या माग है, तलाठी ऑफिस में, कलेक्टर ऑफिस में, और बोले तो कोर्ट में, रजिस्ट्री ऑफिस में, सगळे ही जितका ग्रुप आहे ना, सनाउल्ला, अजमतुल्ला आणि रईस चौश आणि ती बिलाल, ही सगळे आमचा पिछा करीत होते. ती हे कुटुंब आहे, यांना आता डिस्चार्ज मिळालेला आहे. हे पोलिसात जाऊन तक्रार देखील देणार आहेत आणि त्यांच्या तक्रारीनंतर आता पोलीस नेमकी या भूमाफियावर काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या 3 दिवसापासून ते या ठिकाणी उपचार घेत होते. त्यांची तक्रार अद्याप दाखल झालेली नाही. आता ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जातील आणि पोलीस नेमकं या प्रकरणामध्ये काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सहकारी कॅमेरा मुकुंद समी, आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, बीड.